जखमा ताज्या आणि रक्ताळलेल्या असताना शब्द बोलण्याची वेळ नसते. सांत्वन देणाऱ्याने गप्प राहावे. उपदेशाने नव्हे, भाषणाने नव्हे, तर उपस्थितीने, सहानुभूतीने आणि शांततेने आधार द्यावा. सांत्वन करण्याची आमची कोणती पद्धत आहे? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा मनुष्य दुःखात असतो त्यावेळेस त्याला धीर देण्याची गरज असते. त्याला विशिष्ट परिस्थितीत हळूवार शब्दांची आणि दिलासा मिळण्याची अपेक्षा केली जाते. परंतु समजा धीर देणारा आहे, त्याद्वारे दिलासा मिळण्याऐवजी उलट दुःख वाढले, मानसिक त्रास वाढला, तर मग काय? आणि असेच तर 2-3 वेगवेगळ्या व्यक्तींच्या द्वारे घडले तर? प्रियांनो, नेमके हेच आपण आजच्या अध्ययनातून पाहणार आहोत. इयोबाला धीर देणारे उलट आता त्याचे दुःख वाढविणारे झाले. त्यावेळेस इयोबाची काय अवस्था झाली हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 15 अध्यायापर्यंत इयोब ह्या पुस्तकाचे अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आज 16वा अध्याय आम्ही सुरू करीत आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे इयोबाचे 3 मित्र त्याच्यावर गुप्त पापांचा आरोप करीत होते. आपण पाहिले की पूर्वीप्रमाणे अलिफज आताही इयोबावर गुप्त पापांचा आरोप करीत आहे. 16वा अध्याय पहिली 2 वचने आपण वाचूया. मग इयोबाने प्रत्युत्तर केले, असल्या गोष्टी मी पुष्कळ ऐकल्या आहेत. तुम्ही सगळे भिकार सांत्वन करते आहात. ह्या ठिकाणी अलिफजला इयोब उत्तर देत आहे. इयोब त्याच्या या मित्रांच्या बडबडीला कंटाळला होता. त्याचे त्यामुळे सांत्वन होण्याऐवजी दुःख वाढले होते. त्यांच्यामुळे तो खरोखर थकून गेला होता. इयोब आपल्या मित्रांना शिणवून टाकणारे सांत्वन करते म्हणतो. मला वाटतं आपल्या प्रत्येकावर कधी ना कधीतरी कोणाचे तरी सांत्वन करण्याचा प्रसंग अवश्य येतो. मग ते मृत्यूविषयी सांत्वन असो, नुकसानीविषयी असो, परीक्षेतल्या अपयशाविषयी किंवा नोकरीतल्या धंद्यातल्या अपयशाविषयी असो, किंवा प्रेमभंग किंवा अपेक्षाभंग याविषयी ते सांत्वन असो. आपण प्रत्येक जण कधीतरी कोणाचे तरी कशासाठी तरी सांत्वन करतो, होय ना श्रोत्यानो? पण आम्ही कशा प्रकारचे सांत्वन करते आहोत? आम्ही इयोबाच्या सांत्वनकर्त्यांसारखे थकवून टाकणारे सांत्वन करते आहोत, की आमच्या सांत्वनाने दुःखी लोकांचे खरे समाधान होते? जे दुःख भोगतात त्यांच्यावर बाहेरून अलिप्तपणे टीका करणे सोपे आहे, परंतु त्यांच्याशी समरूप होऊन सांत्वन करणे आवश्यक आहे. तसे करणे कठीण आहे, पण त्याचीच दुःखी कष्टी लोकांना गरज असते. आता सांत्वनाचीच गोष्ट निघाली म्हणून विचारते, तुम्ही युगानुयुगीचा सांत्वनदाता हे विशेषण ऐकले आहे काय? ऐकलेच असणार, कारण हे विशेषण तर देवाच्या बाबतीत वापरण्यात आले आहे. संत पौल करिंथकरास दुसरे पत्र 1 अध्याय आणि 3 वचनात म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 1 अध्याय आणि 3 वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. पुढे तो 4 वचनात म्हणतो, तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. प्रिय श्रोत्यानो, आम्ही जर देवाकडून सांत्वन पावलेले आहोत, ते आम्ही इतरांचे चांगले सांत्वन करू शकू. त्याच्यापासून आम्ही जर सांत्वन पावलो तर आम्ही इतरांचे सांत्वन करू शकू. जर आम्हाला स्वतःला आमच्या मृत्यूविषयी देवाचे स्पष्टीकरण व सांत्वन मिळाले असेल, म्हणजे मृत्यूनंतर आम्ही ख्रिस्तामुळे देवाजवळ असू असे सांत्वन मिळाले असेल, तरच आम्ही मृत्यूविषयी दुःखी असलेल्या लोकांचे सांत्वन करू शकतो. जर देवबापाचे आमच्या दुःख व संकटाविषयी सांत्वन आम्हाला मिळाले असेल, तर आम्ही दुसऱ्यांचे त्याविषयी सांत्वन करू शकतो. नाहीतर
योबाच्या शिणवून टाकणाऱ्या सांत्वनकर्त्या मित्रासारखे आम्ही होऊ. आम्हा सर्वांचा एकच फार चांगला सांत्वनकर्ता आहे, तो म्हणजे येशू ख्रिस्त. कारण तो पृथ्वीवर असताना मानव म्हणून त्याने आमचे जीवन भोगले, आमची दुःखे व आमची संकटे त्याने स्वतः अनुभवली, आणि म्हणूनच तो सर्व परिस्थितीत आमचे उत्तम रीतीने सांत्वन करतो. आज तुमच्यापैकी जर कोणी दुःखी असेल तर आज त्याने येशू ख्रिस्ताच्या अतिशय प्रेमळ सांत्वनाचा अनुभव घ्यावा, त्याच्या प्रेमळ दयेचा अनुभव घ्यावा. आणि माझी पूर्ण खात्री आहे की जो त्याच्याकडे येतो त्याला तो कधी घालवून देणार नाही. पवित्र शास्त्र सांगते की देवबाप वाकलेल्यांना उभे करणारा व जाचलेल्यांचा न्याय करणारा परमेश्वर आहे. तो जिवंत आहे आणि त्याची नजर सर्वांवर आहे. जे त्याचा शोध घेतात त्यांना तो सापडतो. प्रिय श्रोत्यांनो, त्याच्या या गुणविशेषाचा फायदा योबालाही होणार होता, पण त्याविषयी या पुस्तकाच्या शेवटी पाहायला मिळणार आहे. सध्या तो काय म्हणतो आहे ते आपण वाचूया. 16वा अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये. असल्या वायफळ शब्दांचा कधी शेवट होईल? प्रत्युत्तर करण्याची तुला कोठून स्फूर्ती झाली? तुमच्यासारखे मलाही बोलता येईल. तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर मलाही तुमच्यावर वाघजाल पसरिता आले असते. तुम्हाकडे पाहून मला आपले डोके हलविता आले असते. श्रोत्यानो, योब त्यांना म्हणत आहे की तुमचे शब्द निरर्थक आहेत, त्यांचा काही एक उपयोग होत नाही. आणि जर त्यांच्या जागी तो असता तर मीही तुमच्यासारखाच दोष लावणारा होऊ शकलो असतो. असल्या गोष्टींविषयी पौलाला काळजी वाटत होती. अशी गोष्ट विश्वासणाऱ्यांनी करू नये म्हणून त्याने गलती येथील मंडळीला लिहिलेल्या पत्रातील 6व्या अध्यायात आणि 1ल्या वचनात काय म्हटले ते पहा. तो म्हणतो, बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तर जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. म्हणजे अशा व्यक्तीशी आम्ही वाद घालू नये किंवा त्याला उपदेशही करू नये, तर त्याला सौम्यतेच्या आत्म्याने सुधरवायला हवे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुवून जी सौम्यता व लीनता दाखवून दिली, त्याच सौम्यतेने आपण पापात पडलेल्या व्यक्तीला सुधारण्यास सहाय्य केले पाहिजे. प्रभू येशू आजही तेच करीत आहे. तुम्ही व मी आपली पापे कबूल करतो तेव्हा त्यांची क्षमा करण्याविषयी तो न्यायी व क्षमाशील आहे. तो आम्हाला आमच्या पापांपासून शुद्ध करतो. तो आजही आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि त्याने आमच्या समोर एक उदाहरण घालून दिले आहे. म्हणजे आम्ही सेवकाची भूमिका घ्यायला हवी असे या ठिकाणी सुचवल्या जाते. जर आम्ही कोणाचे पाय धुत असू तर आम्ही त्या व्यक्तीकडे तिरस्काराने पाहू शकत नाही. स्वतःला फार महत्वाचे स्थान देऊन दुसऱ्यांची सेवा आम्ही करू शकत नाही. जर सेवा करायची असेल तर नम्रता अंगी बाणायला हवी. ज्याची सेवा करायची त्याच्याशी वाद घालणे, त्याला तुच्छ लेखणे व त्याला उपदेश करणे हे सेवेमध्ये अजिबात बसत नाही. आम्ही ख्रिस्ताकरिता एकमेकांचे सेवक आहोत, म्हणून एकमेकांशी सेवकाच्या नम्रतेने सौम्यतेने वागणे आवश्यक आहे. योबाच्या मित्रांनी सेवकाची भूमिका घेतली नाही, त्यांनी उपदेशकाची भूमिका घेतली. योब त्यांना म्हणत आहे की मी तुमच्या जागी असतो तर तुमच्यासारखाच तुच्छतेने वागू शकलो असतो, पण मी तसा नाही. 16वा अध्याय 5वे वचन पहा काय सांगते. पण मी तुम्हास आपल्या मुखाने धीर दिला असता, आपल्या स्फुरणाऱ्या ओठांनी तुमचे सांत्वन केले असते. म्हणजे योबाने वेगळ्या प्रकारे त्यांचे सांत्वन केले असते. त्यांना त्याने धीर देऊन तरतरीत केले असते. त्यांच्याशी तो सौम्यतेने वागला असता. म्हणजे त्यांचे दुःख स्वतःच्या सौम्यतेने त्याने हलके केले असते. खरे तर त्या तिघांनी योबासाठी ते करणे आवश्यक होते. आता 6 ते 8 वचने पहा. मी बोललो तरी माझ्या शोकाचे शमन होत नाही. मी गप्प राहिलो तरी माझे दुःख कोठे कमी होत आहे. पण त्याने मला व्याकुळ केले आहे. तू माझ्या सर्व परिवाराचा विध्वंस केला आहे. तू मला पकडले आहे हीच मजविरुद्ध साक्ष आहे. माझा रोडपणा मजसमोर माझ्या विरुद्ध साक्षी असा उठला आहे. श्रोत्यानो, या ठिकाणी योब पुन्हा एक वार आपल्या दुःखाला वाट करून देत आहे. यावेळेस तो देवाविरुद्ध तक्रार करीत आहे. तो दुःखी व एकाकी आहे. त्याच्या मित्रांनी त्याला सोडून दिलेले आहे आणि देवाचा कोप त्याच्यावर आला आहे. असे वाटते की देवाने त्याला त्याच्या वैऱ्यांच्या हाती सोपून दिले आहे. पुढे 9 ते 11 वचने सांगतात, त्याने क्रोधाविष्ट होऊन मला फाडून टाकले आहे. त्याने मजशी वैर मांडले आहे. तो मजवर दात ओठ चावीत आहे. माझा वैरी मजवर डोळे वटारीत आहे. लोक मजकडे पाहून तोंडे विचकीत आहेत. माझी निर्भत्सना करून ते माझ्या गालावर चापट्या मारीत आहेत. ते एकत्र होऊन मजवर चालून आले आहेत.
देवाने मला अधर्म्यांच्या स्वाधीन केले आहे, दुष्कर्म्यांच्या हाती दिले आहे. इयोब फार थकलेला दिसतो. त्याला वाटत आहे की देवाने त्याच्यावर संतापामुळे हे सर्व संकटे येऊ दिले आहेत. त्याच्या या संकटांचे कारण आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. देवाच्या अनुमतीमुळे सैतानाने इयोबाचे सर्वस्व हिरावून घेतले आणि त्यामागे देवाचा फार महान व विशेष उद्देश होता, हेतू होता. इयोब या सर्व परीक्षेत स्वतःचे सत्व टिकवून ठेवणार होता व त्यामुळे आम्हा सर्वांसमोर एक फार उदात्त सुंदर उदाहरण घालून दिले जाणार होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रोतांनो, नीतिमालाही पश्चातापाची गरज आहे हे आम्हाला त्यातून शिकायला मिळणार होते. इयोबाच्या या दुःखाने आमची छाती दडपल्यासारखी झाली आहे, होय ना श्रोतांनो? पण याहीपेक्षा अधिक कटू दुःख येशू ख्रिस्ताचे होते. त्याला दुःखी माणूस किंवा मूर्तिमंत दुःख पेलणारा असे म्हटले तर ते योग्य ठरेल. कारण जेव्हा त्याच्या शिष्यांची त्याला फार गरज होती तेव्हा ते त्याला सोडून गेले. त्याला त्या वेदनेच्या अत्यंत कठीण अशा क्षणी देवानेही आपल्याला सोडून दिले आहे अशी भयंकर यातनामय जाणीव झाली. आणि जेव्हा त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले तेव्हा त्याच्या भोवती त्याचे वैरी जमले. त्यांनी ख्रिस्ताचा अपमान केला, त्याच्या गालावर चपराका मारल्या, त्याची निंदा केली. हे सर्व त्याने शांतपणे सहन केले. त्याने तक्रार केली नाही की निषेध केला नाही. त्याला हे सर्व दुःख, या सर्व शारीरिक वेदना व मानसिक यातना तुमच्या व माझ्या पापांची शिक्षा म्हणून सोसाव्या लागल्या. कारण मानवजातीच्या पापांची शिक्षा मानवाला मिळणे आवश्यक होते आणि ती शिक्षा येशू ख्रिस्ताने देवाच्या एकुलत्या एका पुत्राने स्वतःवर घेतली, ज्यामुळे मानव जातीची त्या शिक्षेतून सुटका व्हावी. ख्रिस्ताने तुमच्या व माझ्या वाटेची शिक्षा स्वतःवर घेतली. या सत्यावर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही देवासमोर पापाविषयी निर्दोष ठरतो. म्हणून जसे योबाचे दुःख सहन करणे जसे त्याच्या स्वतःसाठी व देवाच्या गौरवासाठी आवश्यक होते, तसेच ख्रिस्ताचे दुःख सहन करणे मानवाच्या पापमुक्तीसाठी आवश्यक होते. एक सुंदर गोष्ट आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते ती ही की सर्वच दुःखे मानवाला उद्ध्वस्त करणारी, त्याचा नाश करणारी नसतात. काही दुःखे त्याच्या हितासाठी असतात व मानव म्हणून येशू ख्रिस्ताने तुमच्या व माझ्यासाठी जे दुःख सहन केले ते फार फार उदात्त होते. देवाने मानवासाठी मानव बनून दुःख पेलणे ही गोष्ट श्रोत्यानो फार फार सुंदर आहे. ते मानवी बुद्धी पलीकडचे आहे. आपण आता पुढची वचने वाचूया. 12 ते 14 वचने सांगतात, मी सुखाने राहत असता त्याने माझा चुराडा केला आहे. त्याने माझी मानगोटी धरून मला आपटून माझे तुकडे केले आहेत. मला त्याने मारा करण्याचे निशाण केले आहे. त्याचे बाण माझ्या सभोवार उडत आहेत. माझी गय न करिता त्याने माझी कंबर मोडिली आहे. त्याने माझे पित्त जमिनीवर पाडिले आहे. खिंडारावर खिंडार पाडून तो मला भग्न करीतो. तो वीराप्रमाणे मजवर धावून आला आहे. या वचनावरून असं वाटतं श्रोतांनो की आपले दुःख, आपले संकट परमेश्वरापासून आहे याची इयोबाला जाणीव झाली आहे. त्याची पूर्वीची स्वस्थता, शांती, वैभव हे सर्व त्याच्यापासून हिरावून घेण्यात आले होते. इयोबाला यामागचे रहस्य जरी समजले नसले तरी हे सर्व काही देवापासून आहे याची त्याला काहीशी जाणीव आहे. पुढे तो आपले दुःख फार प्रभावीपणे व्यक्त करतो. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा.
झाल्यावरती उघळती डोळे, दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभुदेवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध फुटे मज फाटा. 16वा अध्याय 15 आणि 16 वचने पहा. मी आपल्या त्वचेवर तरट शिविले आहे, मी आपले शृंग धुळीत लोळविले आहे. रडून रडून माझे तोंड लाल झाले आहे, माझ्या पापण्यांवर मृत्यूछाया पडली आहे. किती सुंदर भाषा आहे ही. एखाद्या दुःखाच्या कवितेप्रमाणे ही भाषा आहे. योबाचे दुःख इतके खोल, इतके गहन आहे की तो म्हणतो, जसे मानवाच्या शरीरावर कातडी घट्ट बसवलेली असते तसे दुःख माझ्या कातडीला शिवण्यात आले आहे. मी म्हणजे दुःख असे समीकरणच जणू योबाने मांडले आहे. मानव म्हणून असलेला त्याचा दर्जा फार धुळीत मिळाला आहे आणि तो म्हणतो की त्याच्या पापण्यांवर मृत्यूछाया आली आहे. म्हणजे मृत्यूच्या दाट सावलीत तो राहत आहे. ती दाट काळी सावली मला केव्हा गिळून टाकेल याचा नेम नाही, असेच तो जणू काही म्हणत आहे. श्रोत्यानो, मृत्यूचे सावट ज्या व्यक्तीवर पडते तिला तुम्ही कधी पाहिले आहे काय? मी अशी व्यक्ती पाहिलेली आहे. दवाखान्याच्या अतिदक्षता विभागामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेली, मृत्यूच्या दाट सावलीत अडकलेली व्यक्ती मी पाहिली आहे. योब कदाचित तशा स्थितीत असावा. मृत्यूने त्याला सर्व बाजूंनी घेरावे अशी त्याची फार फार दुःखद स्थिती होती. 17व्या वचनात, 16वा अध्याय 17व्या वचनात तो म्हणतो, माझ्या हातून काही अन्याय झाला नाही, माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे तरी असे झाले. पुन्हा व पुन्हा आपल्यासमोर ही गोष्ट येत आहे की योबाच्या मित्रांनी त्याचे अजिबात सहाय्य केलेले नाही. त्यांनी त्याला स्वतःचे आत्मपरीक्षण करायला लावण्याऐवजी स्वतःचे समर्थन करायला किंवा आपण निर्दोष आहोत असे म्हणायला भाग पाडले. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर त्यांनी योबाकडून देवाला दोष दिला जाईल अशी परिस्थिती निर्माण केली. योबाने देवाचे समर्थन करण्याऐवजी स्वतःचे समर्थन केले. म्हणजे त्याने स्वतःला निर्दोष व देवाला दोषी ठरवले. त्याच्या या वागण्याला त्याचे मित्रच कारणीभूत होते, कारण त्यांनी योबाला दोष दिला व त्याच्यावर पापाचा आरोप केला. म्हणून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात योबाने नकळत देवाला दोषी ठरवले. श्रोत्यानो, जेव्हा अशा प्रकारे मनुष्य स्वतःचे समर्थन करून देवावर दोष लादण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो देवाला खोटे ठरवतो. या संदर्भात योहानाने काय म्हटले ते आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र, 1 अध्याय 8 आणि 10 वचन. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. श्रोत्यानो, आपण जेव्हा स्वतःला निर्दोष निष्पाप ठरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही देवाला लबाड ठरवतो, त्याला दोषी ठरतो. जसे न्यायाधीशालाच आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवावे तसे हे आहे. ही गोष्ट नवीन नाही किंवा नवलाची नाही. जरा विचार करून पहा, आठवण करून पहा. तुमच्या जीवनात असे कधीच प्रसंग आले नाहीत का की जेव्हा तुम्ही तुमच्या संकटाची, दोषाची जबाबदारी देवावर ढकलली नाही? तूच मला या स्थितीत ढकललेस, नाहीतर मी चुकलो नसतो, असे तुम्ही कधीच म्हणाला नाहीत काय? देवानेच मला मोहात पाडले, नाहीतर मी त्या वाटेला कधीच गेलो नसतो, असे तुमच्या मनात कधीच आले नाही काय? किंवा तुला माहीत होते की माझे पतन होणार आहे, मग तुम्हाला वेळीच का सावरले नाहीस? किंवा मी तर निर्दोष निष्पाप आहे, माझे मन स्वच्छ आहे, असे तुम्ही कधीच म्हणाला नाहीत काय? जरा विचार करा श्रोत्यानो. ध्यानात आणा की अशा प्रकारे बोलून तुम्ही या विश्वाच्या सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी व सर्वव्यापी परमेश्वराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तुम्हाला असे करण्याचा अधिकार कोणी दिला? तो जर तुम्हासमोर प्रगट झाला किंवा त्याने थोडे जरी सामर्थ्य तुमच्यासमोर प्रगट केले तर तुमचा त्याच्यासमोर निभाव लागेल काय?
त्याच्या महान पावित्र्यासमोर तुम्ही टिकू शकाल काय? जिवंत व खऱ्या देवाच्या अतुलनीय प्रीतीसमोर आणि अमाप पावित्र्यासमोर आम्ही निर्दोष ठरू शकत नाही. त्याच्यासमोर मान उंचावून तसे उद्धट बोलण्याचे धाडस आम्ही करू नये. एक दिवस त्याच्या समोर आम्हाला आमच्या सर्व वागण्याचा हिशोब द्यावा लागेल. जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला असेल तर आमची देवाच्या क्रोधापासून सुटका होईल, पण तरीही आम्हाला आमच्या कृत्यांचा हिशोब त्याच्यासमोर द्यावा लागेल व आमच्या त्या कृत्यांनुसार आम्हाला स्वर्गराज्यात प्रतिफळ मिळेल. आज आपण प्रत्येकजण हा प्रश्न स्वतःला विचारूया, माझी परमेश्वरासमोर काय स्थिती आहे? मी स्वतःचे दोषीपण पदरी घेतो काय, किंवा त्याला दोषी ठरवतो? श्रोत्यांनो, या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक स्थितीचा अंदाज होईल. आता आपण पुढचं वचन वाचूया. 18वं वचन सांगतं, 16वा अध्याय 18वे वचन, अगे पृथ्वी, माझे रक्त झाकून ठेवू नको, माझ्या आरोळीस कोठेही खंड ना पडो. त्याच्या या बोलण्यावरून वाटते की त्याच्यावर अन्याय होत आहे आणि तो अन्याय लपून राहावा अशी त्याची इच्छा नाही. 19वं वचन, या क्षणी माझा साक्षी स्वर्गात आहे, माझा कैवारी ऊर्ध्वलोकी आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते श्रोत्यांनो की परमेश्वर आमच्या सर्व कृत्यांची नोंद ठेवतो. काही लोकांना ही गोष्ट खरी वाटत नाही. एवढ्या असंख्य लोकांच्या जीवनातल्या सर्व बारीक सारीक गोष्टींची देवाला कशी नोंद ठेवता येईल असे त्यांना वाटते. मला वाटतं की या लोकांना देवाच्या बुद्धी सामर्थ्याची किंचितही कल्पना येत नाही. आकाशातल्या अगणित ताऱ्यांना ज्याने निर्माण केले आहे, असंख्य जलचर ज्याने समुद्रात निर्माण केले आहेत, आणि मोजता येणार नाहीत इतके वंचर व पशु पक्षी कीटक ज्याने निर्माण केले आहेत, त्याचे बुद्धी सामर्थ्य केवढे असेल याची तुम्हाला व मला कल्पना करता येत नाही. आणि त्याच्या निर्मितीचा कळस म्हणजे मानव आहे. मानवाला त्याने इतकी अमाप बुद्धी दिली आहे की आज पाण्यातल्या माशाप्रमाणे तो अवकाशात भ्रमण करतो. काही मिनिटांमध्ये पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवू शकतो. त्याने संगणक निर्माण केला आहे जो मानवाच्या मेंदूप्रमाणे काम करतो. असली बुद्धी ज्याने मानवाला दिली श्रोत्यांनो, तो अगणित मानवाच्या जीवनातले सर्व प्रसंग नोंदवू शकणार नाही काय? तो आमच्या जीवनातल्या सर्व घटनांची नोंद ठेवतो. तो आमचे अंतर्याम, आमचे हृदय पारखतो. त्याच्याजवळ आमची कृत्ये नोंदलेली आहेत. परंतु जर आम्ही त्याच्या प्रिय पुत्राने, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापमुक्तीसाठी जे आपले निर्दोष रक्त सांडवले, त्यावर जर विश्वास ठेवला तर आमच्या सर्व पापांच्या नोंदी पुसल्या जातील. आणि मला खात्री आहे की माझ्या जीवनातल्या सर्व पापांच्या नोंदी त्याने पुसून टाकल्या आहेत. कारण येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला. तो मरणातून पुन्हा उठला. तो मला आपल्याजवळ नेण्यासाठी पुन्हा येणार आहे असा मी विश्वास ठेवते. माझ्या पापांची नोंद पुसून टाकून माझ्यावर खरोखर दया त्याने केली आहे आणि त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. आता पुढच्या 3 वचनात आपण वाचूया. 20 ते 22 वचने अशा प्रकारे आहेत. माझे मित्र माझे उपहासक बनले आहेत, पण देवासमोर माझे नेत्र अश्रू ढाळीत आहेत, यासाठी की त्याने देवाविरुद्ध मनुष्यातर्फे व इष्टमित्राविरुद्ध मानवपुत्रातर्फे वाद करावा. कारण जेथून परत येता येत नाही अशा मार्गाने थोड्याच वर्षांनी मी जाणार आहे. श्रोत्यांनो, योबाचे हे दुःख खरोखर टोकाचे आहे. त्याचे शरीर वेदनांनी खिळखिळे झाले होते. तो मानसिकरित्या खचून गेला होता. जीवनाविषयी आपण पराभूत झालो आहोत असे त्याला प्रकर्षाने वाटत होते. त्याच्या मित्रांनीही त्याला नीट समजून घेतले नाही. ते त्याच्यापासून दुरावलेले होते. त्याच्या मनात सतत डोकावणारी मृत्यूची भयान भीती आम्हाला दिसते. म्हणजे जणू काही सर्व दिशांनी त्याच्यावर आभाळ कोसळले होते. अशा स्थितीत योब एकच गोष्ट करू शकत होता आणि ती गोष्ट त्याने केली आहे. त्याने आपले सर्वस्व देवावर सोपून दिले. त्याला कदाचित जाणवले होते की देवाशिवाय इतर कोणताही सहारा पुरेसा नाही. जरी मित्रांनी आपला उपहास केला तरी आपण देवासमोर आसवे ढाळू शकतो हा दिलासा योबाजवळ होता. प्रिय श्रोतांनो, होऊ शकतं की तुमच्यापैकी कोणाच्या तरी जीवनात आज असे टोकाचे दुःख आहे जे तुम्हाला सहन होऊ शकत नाही. कदाचित आईवडिलांनी तुम्हाला टाकून दिले असेल, मित्रांनी तुमचा तिरस्कार केला असेल किंवा पत्नीने तुम्हाला अव्हेरले असेल. पण या सर्व स्थितीत परमेश्वर तुमच्याजवळ आहे आणि संकटे जरी तुमच्यावर आले असली तरी शेवटी तुमचा आश्रय यहोवा आहे. इस्रायलचा जिवंत पवित्र प्रभू आहे. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 27वा अध्याय आणि
9 ते 10 वचनांमध्ये म्हणतो, तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको, आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडून देऊ नको. माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील. खरोखर आमचे प्रियजन आम्हाला एखादे वेळ सोडून जाऊ शकतात, पण प्रभू परमेश्वर आम्हाला उचलून धरतो. खरे सांगू का श्रोत्यानो, एखाद्या लहान मुलासारखीच योबाची स्थिती झाली होती. त्याला आईने कितीही मारले तरी रडण्यासाठी त्याला आईचीच कूस हवी असते. आई मारत असली तरी तिच्याच पदराला धरून तिच्याच कुशीत शिरून त्याला रडायला हवे असते. तशी योबाची स्थिती झाली होती. श्रोत्यानो, आज आपण सुद्धा ह्या जिवंत परमेश्वराजवळ येऊन सांत्वना प्राप्त करू शकता, हिंमत प्राप्त करू शकता. तो तुमची संपूर्ण स्थिती जाणतो. म्हणून त्याच्याच जवळ या, त्याला आपले सर्व काही सांगा. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, इयोबाचा संवाद त्याच्या दुःखावर आणि त्याच्या मित्रांकडून येणाऱ्या तीव्र गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर होता. वास्तविक पाहता विश्वास आणि सचोटी टिकवून ठेवण्यासाठी इयोबामध्ये संघर्ष चालू होता. त्याच्या बाजूने बोलणारा, धीर देणारा आणि समर्थन करणारा त्याला कोणीतरी हवा होता. लक्षात घ्या प्रियांनो, की आपल्या विरुद्ध केलेली टीका सहन करणे आणि तेही शारीरिक जखमा आणि दुःख असताना खूप कठीण असते. प्रियांनो, काय आम्ही इतरांना धीर देतो की त्यांचे उरलेले अवसान देखील काढून टाकतो? काय आमचे बोलणे सौम्य शब्दाचे असते? आपण विचार कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, इयोबाचं जीवन तू आमच्या समोर आता ठेवत आहेस आणि त्याच्याद्वारे अनेक गोष्टी तू आमच्या समोर ठेवत आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. होय प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही त्रासामध्ये होतो, दुःखामध्ये होतो आणि विशेष करून प्रभू जे आम्ही पापामध्ये होतो, त्यावेळेस तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आमच्यासाठी दिलास. त्याच्याद्वारे बापा तू आम्हाला धीर दिलास. त्याच्याद्वारे प्रभू परमेश्वर दे बापा तू आमच्या जीवनाचे मार्ग बदललेस. होय प्रभूजी, तो ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, आमच्या पापांसाठी तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. होय प्रभूजी, याच्याशिवाय वेगळं असं धीर आणि दिलासा देणारी कृती कोणती असेल? आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की ख्रिस्त आम्हाला ठाऊक झालेला आहे. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये इतरांच्या त्रासांमध्ये, त्यांच्या दुःखामध्ये, संकटामध्ये प्रभूजी आम्ही त्यांना धीर देणारं व्हावं. त्यांचे दुःख वाढविणारे नव्हे, तर प्रभू परमेश्वरा त्यांना दिलासा देणारे व्हावेत. यासाठी प्रभूजी तुझी कृपा आमच्यावरती असू दे. आम्ही तुझे आभार मानतो, या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.